आजची भीमा कोरेगावची जी हिअरिंग होती ती झाली। ती हिअरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळमध्ये आली होती। त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता। आज असं ठरलं आहे की कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट CPCचा अंडर प्रोव्हिजन जे आहे त्याच्या खाली असणारं ॲप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते प्रोड्यूस करावं। तारीखसुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही असणारं अपेक्षा बाळगतोय की कमिशनसमोर हे पत्र आल्यानंतर सगळ्यात बाजू कमिशनकडे असतील आणि मग कमिशनला स्वतःचं रेकमेंडेशन करणं हे सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतो। त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्डवरती आणलं पाहिजे, त्यांचं म्हणणंसुद्धा त्याच्यावरती ऐकून घेतलं पाहिजे। ते असणारं कोर्टाने आज कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने कारवाई आता होणार। समोर यावं की पवारांनी समोर यावं ते पत्र घेऊन की नाही, त्या आता तो त्यांच्यावरती आहे। ते पत्र देतात म्हणजे एकतर पहिल्यांदा त्यांच्याकडे काय आहे ते असणारे हे करतील सगळं। वर्तमानपत्राच्या बातमीवरनं आम्ही असणारं ते हे केलं होतं आणि सकाळमध्ये आलेल्या बातमीवरनं आम्ही केलं होतं। आता पत्र आहे तर ते प्रोड्यूस करतील। काय नक्की पत्रामध्ये होतं की तुम्हाला हे कमिशन समोर मांडावं लागलं आणि जर कदाचित हे पत्र त्यांनी कमिशनला दिलं तर तपासामध्ये काय बदल होतील किंवा काय माहिती? तपासामध्ये काहीच बदल होणार नाही, पण कमिशन समोर सगळीच बाजू आली पाहिजे आणि मग कमिशन त्याच्यावरती रेकमेंड करू शकतं। शरद पवारांच्या पत्रा म्हणजे सकाळमधल्या आलेल्या बातमीमधली न्यूज अशी होती की ती दंगल घडवून आणलेली दंगल आहे। खरंच पत्र दिलेलं असं माहिती भेटते का? त्यांच्या न्यूजमध्ये जे आहे ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे। ते साधारणतः पुढची तारीख कधी असेल किंवा कमिशन 30 तारखेत आज मला तो आज उद्या 1-2 दिवसामध्ये जाईल। आणि त्या कमिशनच्या पत्रामध्ये शरद पवारांनी जे पत्र उद्धव ठाकरेंना दिलं होतं ते त्याची कॉपी प्रोड्यूस करायला सांगणार आहे।